स्माइल वेलकम. आजच्या डे 5च्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. काय वाटतंय, हे जे 5व सेशन आहे आणि 4 दिवस झाले आहे, कुठेतरी एक सुरुवात झाली आहे का स्वस्त, मस्त आणि जबरदस्त अशा जीवनाची? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? ओके, थँक्यू. चला, तर आज आपला टॉपिक आहे रेकीची विशेषता. नेमकी रेकी आपल्या जीवनात काय काय करू शकते. त्याआधी एखादं उदाहरण घेऊ. 4 दिवसात कुछ तो सफरिंग हमने जीवन का कम कर लिया. कौन शेयर करेगा? एनीवन? ताकि मुझे पता चले कि आपकी जिंदगी में कुछ तो बदलाव हो रहा है. नहीं हुई शुरुआत किसी की भी लाइफ में अभी तक? ओके. किरण आहूजा मॅडम, बोला. नमस्ते मॅम. नमस्ते, बोला. मला असं वाटतं मॅम, माझे रिलेशन्स हे लोकांबरोबर चांगले झालेत आणि मी अतिशय कॉन्शियस पर्सन आहे. म्हणजे माझ्या समोर कोणीही आलं की मला त्याच्या एक्सप्रेशन वरून मीच विचार करायला लागते की ती व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल. तर नाऊ आय फील आय लिस्ट बॉदर अबाउट अदर्स आणि कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि मी वाट बघत असते तुमच्या सेशनची. थँक्यू. थँक्यू. सोनाली मॅडम, बोला. हॅलो. बोला मॅडम. हा, मी कालपर्यंत खूप डिस्टर्ब होते. म्हणजे खूप खूप जास्त रडले मी काल. खूप जास्त त्रास होत होता. म्हणजे मला असं वाटलं की बास, आता स्टॉप करावं, दी एंड करावं, इथपर्यंत कालपर्यंत होत होतं. पण आज सकाळी उठल्यानंतर मला कुठेतरी रिअलायझेशन झालं की आपण सुद्धा खूप मानसिक त्रास देतोय लोकांना. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या मुलीला, माझ्या मिस्टरांना. आणि आज सकाळपासून असं वाटतंय की नाही, आपण कंप्लेंट्स पेक्षा थोडस पॉझिटिव्ह घेऊया. त्यांनी जे काय माझ्यासाठी केलंय त्याचा विचार करून त्यांनाही मी पॉझिटिव्ह केलं. माझ्या नेगेटिव्ह वागण्यामुळे माझे मिस्टर पण खचून गेले. आज तर ते म्हणले मी संपून गेलोय. पण आज सकाळीच मला ते रिअलायझेशन झालं आणि मी त्यांनाही कन्व्हिन्स केलं की शक्तिपाठ घ्या आणि क्लास फ्री मध्ये शिका. थोडं तुम्हालाही पॉझिटिव्ह वाटेल आणि नव्याने सुरुवात करूया, असं मला आज रिअलायझेशन झालं सकाळी. खूप छान. कालपर्यंत खूप त्रास होत होता, खूप. ग्रेट. सकाळी रिअलायझेशन झालं, मला माहित नाही कसं. आणि येस. पॉझिटिव्ह वाटतंय. मला एक विचारायचंय, आपला शक्तिपाठ किती वेळाचा असेल? कारण माझ्या मुलीची शाळा असते सकाळी 6:45ला. मॅडम, आपण उद्या शक्तिपात घेणार नाही, कारण त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन करावं लागतं बर आणि ऍक्टिव्हेशनला खूप सारे गॅप होऊन जाते. बर म्हणून आपण हा मंगळवारी पहाटे घेऊ. म्हणजे मंगळवारच्या सेशन मध्ये आपला शक्तिपात होऊन ऍक्टिव्हेशन पण होऊन जातं. ओके. आणि किती कारण वेळ असतो तो? सकाळी 15 मिनिटं. 15 मिनिटं म्हणजे 1 तासाचं सेशन होणार का परत संध्याकाळी होणार ते? संध्याकाळी क्लास होईल आपल्या वेळेवर. फक्त 15 मिनिटं दुपारी द्यायचेत ना? पहाटे ओके. 5:15ला सुरू जरी केलं तरी हा. सगळ्यांना सेट करण्यात माझे 5:30 होतात. ओके, आणि फाईन, मग चालेल. शक्तिपाताला 10 ते पावणे 6 पर्यंत होऊन जातं. चालेल चालेल, ठीक आहे, इट्स ओके. थँक्यू. ओके. शिवराज सर, बोला. माईक माईक ऑन करा. मॅडम, ऍक्च्युली विचारांचा गोंधळ कमी झाला आणि विचारांची जी पर्टिक्युलर जागा आहे ना, ती जागा पकडल्या गेली अशी की या ठिकाणी विचार नाही करायचा. ही जागा ती त्या विचारांची नाही. जे जे आता आपण आता ऑफिसचं वर्क आहे, तर मग आता ऑफिसच विचार असतात. घरी असलं तर मग मुलीचाच विचार असतो. असं जे आपलं स्पेसिफिक, ज्याला आपण म्हणतो की हा विचार इथंच करायचा, असं आता स्पेसिफाय व्हायला लागेल. छान, ग्रेट. आणि एक मॅडम रिक्वेस्ट होती की माझं थोडस रात्री 1 वाजेपर्यंत हे असतं, ऑफिस असतं. त्यामुळे सकाळी शक्तिपात जर असं शनिवार किंवा रविवार असं जर झालं तर फार बरं होईल. नाही ना सर, कसं आहे, शक्तिपात शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते.
बर 5 days आपला क्लास असतो, मंडे टू फ्रायडे. इन इमर्जन्सी किंवा सिलेबस कम्प्लीट नाही झाला तर शनिवारी असतो. तर गरज पडली तर नेक्स्ट सॅटर्डेला आपला क्लास राहील. पण शक्तिपात हा मंगळवारी कम्प्लीट केला तरच आपण बाकीचे प्रॅक्टिकल सेशन जे आहे ते कम्प्लीट करू शकू. आणि ऍक्टिव्हेशनला कसं राहील मॅडम? ऍक्च्युली मी 2:30 वाजता कॅब मध्ये बसतो. आता आपलं रोजचं सेशन हे असं कॅब मध्येच होतं, म्हणजे नाही, ते ऑफिसला तुम्ही जाण्याचं व्हिडिओ टायमिंग. बघून करू शकता. अटेन्मेंट साठी प्रत्यक्षात हजर राहणं आणि ते कॅब ओके मध्ये नाही, तेव्हा तुम्ही एका जागी स्टेबल असणं, ट्रॅव्हलिंग मध्ये नसावं, तर ते शक्तिपात तुम्ही प्रॉपर अटेंड करू शकता. ओके ओके. तर शक्तिपातचा टायमिंग हा सकाळचाच असेल. 5:15. ओके ओके, चालेल. ठीक. थँक्यू. ओके, चला पुढे जाऊ आपण. एकच मिनिट का? ओके, तर आज आपण जाणून घेऊ सगळ्यात पहिले रेकीची विशेषता काय आहे. रेकी ही प्रकृतीने मानवाला दिलेली एक अनमोल देणगी आहे आणि हे शिकण्यासाठी फक्त 1-2 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन आपण शिकू शकतो. मी सुद्धा सुरुवातीला रेकी शिकली तर आमचं 2 दिवसाचं लेव्हल 1चं प्रशिक्षण झालं होतं. माझे रेकीचे पहिले गुरु आहेत भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल, त्यावेळेसचे, म्हणजे इथून 15 वर्ष आधी जे भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते ते माझे रेकीचे पहिले गुरु. पण ते 2 दिवसाचं जे सेशन आहे, जे ऑफलाईन होतं आणि ऑनलाईन, याच्यात फरक काय आहे बघा. आमचा 2 दिवस क्लास झाला, त्यानंतर आजपर्यंत कधीही त्या सरांचा फोन नंबर आम्हाला मिळाला नाही किंवा काही प्रश्न असेल तर ते आम्ही विचारू शकलो नाही. ग्रँड मास्टरचा एक क्लास झाला, तो सुद्धा 2.5 तासांचा झाला. फक्त ग्रहण केलं आपल्या बुद्धीच्या कॅपॅसिटीनुसार. काही गोष्टी समजल्या, काही गोष्टी नाही समजल्या. आणि ऑनलाईन क्लासेसचा फायदा काय? एक मिनिट. ऑनलाईन क्लासेस सोबत ऑफलाईन मध्ये रेकॉर्डिंग भेटत नाही. ऑफलाईन क्लासेसचं रेकॉर्डिंग आपल्याला भेटत नाही. मग आपला प्रवास आपल्यालाच करावा लागतो. काही गोष्टी समजल्या तर ठीक, काही गोष्टी नाही समजल्या तरी तो संघर्ष आपल्यालाच आपला करावा लागतो. त्याच्यानंतर एक सर्टिफिकेट आणि नोट्स मिळतात.
पण ऑनलाईन मध्ये बघा, मी तुमच्यासाठी अशी सिस्टम केलेली आहे, तुम्ही हा क्लास वारंवार रिपीट करू शकता, तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग मिळतं, त्याचे नोट्स आणि PDF पण मिळतात. त्याच्यामुळे जर का एखादी कन्सेप्ट तुमची क्लिअर नाही झाली तर ती तुम्ही वारंवार बघू शकता, ते प्रॅक्टिकल वारंवार करू शकता. आणि ऑफलाईन मध्ये या कुठल्या सुविधा राहत नाही, आणि म्हणून ऑनलाईन क्लासेस हे ऑफलाईन होणाऱ्या 1-2 दिवसांच्या सेशन पेक्षा केव्हाही बेस्ट आहेत. येस ऑर नो? आणि म्हणून जी रेकी 1-2 दिवस शिकवल्या जाते त्याच्यापेक्षा हे 10 दिवस प्रत्येक मुद्दा तेवढा तेवढा समजून घेणं आणि त्याचा सराव करणं, हे माझ्या दृष्टीने योग्य वाटलं. जे मी शिकत असताना ज्या गोष्टींमुळे मला समजून घेण्यास त्रास झाला ते माझ्या स्टुडंटला होऊ नये. आणि मी जेव्हा रेकीचा पहिला लेवलचा क्लास केला होता तेव्हा मी स्वतः 2,000 रुपये फी पे केली होती, आणि ती फी पण माझ्याजवळ नव्हती द्यायला. माझ्या एका मैत्रिणीने ती फी पे केली होती माझी, आणि मी 500 तिला नंतर पुढच्या काही महिन्यांमध्ये परत केले होते. हा एक उल्लेख मी माझ्या पुस्तकात पण केलेला आहे की माझा रेकीचा प्रवास कसा सुरू झालाय. तर रेकी एक सरल उपचार पद्धति है. 1 या 2 दिन के शिक्षण द्वारा रेकी का ज्ञान, शिक्षण, अनुभव प्राप्त किया जा सकता है. किसी भी उम्र की व्यक्ति, किसी भी योग्यता यानी कम पढ़ा लिखा हो या अधिक, इस रेकी को सीखने की इच्छा होने पर इस अद्वितीय ऊर्जाओं को सीख सकता है. रेकी उपचार में व्यक्ति को रेकी उसके आवश्यकता अनुसार प्राप्त होती है, इसलिए किसी भी प्रकार की हानि नहीं होती, संतुलन ही स्थापित होता है. एखाद्या डॉक्टरांना ठरवावं लागतं वयानुसार, वजनानुसार, व्यक्तीच्या शरीर प्रकृतीनुसार त्याला किती MG ची गोळी द्यावी किंवा किती ML औषध द्यावं. पण रेकी जेव्हा तुम्ही त्याच्याने उपचार करता तेव्हा रेकी स्वतः ठरवते की समोरच्या व्यक्तीला किती गरज आहे. आता माझ्या सेकंड लेवलला की थर्ड लेवलला एक मॅडम, कालच सेकंड लेवलला डिस्टन्स रिडिंगचं प्रॅक्टिकल झालं. एक मॅडम लंडनला राहतात, सॉरी US ला राहतात, आणि त्यांनी सांगितलं की तिथे हॉस्पिटलमध्ये आज भारतामध्ये रेकीला बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. सायंटिफिक रेकी लोक जाणत नाही, अंधश्रद्धेशी जोडतात. जे लोक रेकीला अंधश्रद्धा म्हणतात त्यांना मी तुम्हाला उपाय सांगितला. काय करायचंय? गुगलवर जायचं, रेकी इन हॉस्पिटल सर्च करायचं, जे मी आत्ता तुमच्या समोर सर्च करते. ठीक आहे. रेकी इन हॉस्पिटल. बघा, त्या मॅडमने सांगितलं, त्या तिथल्या एका क्रिस्टल शॉपमध्ये गेल्या आणि तिथे जेव्हा मॅडमनी डाउझरनी एनर्जी चेक करत होत्या तर तेव्हा त्यांनी त्या शॉपकीपरनी विचारलं म्हणे की तुम्ही रेकी तुम्हाला येते का? तर हो म्हणे. तर त्यांना त्या दुकानदाराने सांगितलं म्हणे की इथे कुठल्याही व्यक्तीच्या ऑपरेशनच्या आधी त्याला रेकी ऊर्जा दिली जाते आणि नंतरच ऑपरेशन केलं जातं. हे जे चित्र तुमच्या समोर दिसत आहेत सगळे इमेजेस, तर अगदी न्यूबॉर्न बेबी पासनं ते वयोवृद्ध लोकांपर्यंत रेकी उपचार हॉस्पिटलमध्ये असतो तिथे. आणि माझी जी एक अमेरिकेला स्टुडंट आहे जी रेकी ग्रँडमास्टर आहे, तिने सांगितलं की तिथे 12 ते 15 लाखाचा पॅकेज एका हिलरला दिला जातो. या इमेज बघितल्यावर शंका येणार का आता? हे बघा, न्यूबॉर्न बेबीला सुद्धा हॉस्पिटलमध्ये रेकी दिल्या जाते. ठीक आहे. आज आपल्या भारतामध्ये रेकीसाठी काम चालू आहे. एक युनिव्हर्सिटी आहे आणि मी कालही सांगितलं, योगा इन नॅचरल MA इन योगामध्ये कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठात
रेकी हा एक स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जातो. जसं नॅचरोपॅथी शिकवला जातो तसा रेकी हा स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जातो. तो इथे सध्या 303 लोक प्रेझेंट आहे. शंका राहिली का कुणाला? रेकीला जर कोणी तुमच्या समोर अंधश्रद्धा म्हटलं तर त्यांना उत्तर देऊ शकाल? कारण भारतामध्ये रेकी म्हणजे लोकांना वाटतं की काहीतरी जादू टोण्यासारखा प्रकार आहे. जर तो जादूटोना असता तर ज्यांनी कलाम सरांसोबत 7 वर्ष काम केलं ते सायंटिस्ट रवी शिंदे सर, ज्यांना जिनेवानी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला, भारत सरकारचे आउटस्टँडिंग सायंटिस्ट आहे, एवढे मोठे व्यक्ती माझे स्टुडंट आहे, त्यांनी रेकी शिकली असती का? आज भारतामध्ये कितीतरी MBBS डॉक्टर आहेत जे रेकीची प्रॅक्टिस करतात त्यांच्या पेशंटसाठी. आज माझ्याच विद्यार्थी जे आहे 350+ डॉक्टर आहे जे माझ्याकडनं रेकी शिकलेले आहेत. पहिला मुद्दा क्लिअर. जी ऊर्जा आपण शिकतोय तिला कुठेही अंधश्रद्धेशी जोडायचं नाही, आपल्याचं उत्तर असलं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या भारतातलं योग शास्त्र विदेशात गेलं. आपण कोणीतरी म्हणतो का मी योग साधना करतो, मी योगाची प्रॅक्टिस करतो असं म्हणतो की नाही आपण? योग हा योगा होऊन जेव्हा भारतात आला आपण प्रॅक्टिस करतोय. त्याच पद्धतीने ही रेकी ऊर्जा आपल्या भारतातलीच होती. स्वतः डॉक्टर मिकाउसींनी 7 वर्ष काशीला येऊन याचा स्टडी केला. त्यासाठी त्यांनी संस्कृत भाषा शिकली आणि जुन्या ग्रंथातनं या ऊर्जांचा अनुभव घेतला. त्याच्यासाठी त्यांनी साधना केली, ती वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. सो पहिला मुद्दा क्लिअर, रेकीला अंधश्रद्धेत कुठेही स्थान नाही. कुठल्याही व्यक्तीची योग्यता म्हणजे त्याला शिकायची इच्छा आहे, फक्त कमी शिकलेला आहे जास्ती शिकलेला आहे रेकी शिकू शकतो. रेकी डॉक्टरांना जसं प्रमाण ठरवलं लागतं आपल्याला नाही, कारण रेकी स्वतः ठरवते. रेकी ऊर्जा जेव्हा आपण प्रॅक्टिकल करणार तेव्हा समजून घेऊ. रेकी स्वतः ठरवते की समोरच्या व्यक्तीची गरज काय आहे, तेवढीच ती त्या व्यक्तीच्या हातातून प्रवाहित होते आणि थांबून जाते. हे प्रॅक्टिकल आपण करणार आहे. ज्या काही गोष्टी मी सांगते सगळं प्रॅक्टिकली आपण करणार आहे. रेकी कुठल्याही व्यक्तीमध्ये नैसर्गिक संतुलन स्थापित करते, नकारात्मक ऊर्जांपासून दूर करते आणि आपोआप त्याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह विचार यायला लागतात. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ प्राणमय शरीर, मनोमय शरीर पर प्रभावी असर होने के कारण परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से उपचार हो जाता है. कुठल्याही आजाराचं रूट कॉज पासून उपचार होतो. रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनना आवश्यक आहे. म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीला शक्तिपात घेणं गरजेचं आहे. विदाउट अटुनमेंट कोणीही रेकीची प्रॅक्टिस करू शकणार नाही. म्हणून जे लोक 10 दिवसांचा क्लास अटेंड करतील पण ज्या दिवशी पहाटे आपला शक्तिपात राहील तो जर अटेंड केला नाही तर तुमच्या त्या 10 दिवसांच्या क्लासला अर्थ राहणार नाही. कारण जोपर्यंत एनर्जी एक्सचेंज होत नाही तोपर्यंत आपण या ऊर्जांचा वापर स्वतःसाठी किंवा इतरांसाठी करू शकणार नाही. रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनना आवश्यक है. हो सके तो उपचारों के लिए स्वतंत्र जगह निश्चित कीजिए. विशेष वातावरण की निर्मिती होने से उपचारों का परिणाम शीघ्र होता है. विशेष एक जागा जर निश्चित केली, जसं आता आपण दररोज देवघरात पूजा करतो तर तिथले व्हायब्रेशन्स वेगळे असतात, त्याच पद्धतीने तुम्ही जर हिलिंगसाठी एक जागा निश्चित केली तर त्या जागेवर एक सकारात्मक व्हायब्रेशनचं वलय तयार होतो आणि तुम्ही देत असलेला उपचार अधिक प्रभावी होत असतो. जेव्हाही आपण उपचार करणार हस्तस्पर्श असा हलका राहणार. हस्तस्पर्श कसा राहणार? हलका. 5ही बोट एकत्रित जोडलेले, असे 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 बोट नाही ठेवायचे. हस्तस्पर्श हलका आणि अगदी फिदर टच, जणू मोर पिसाचा स्पर्श होतोय त्या पद्धतीने आपल्याला स्पर्श करायचा आहे. कभी कभी उपचारों के दौरान व्यक्ती सो जाता है, तरी देखील तुम्ही देत असलेला उपचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो. रेकी वाहक बनने के पश्चात 21 दिन का कालावधी स्वयं शुद्धिकरण कालावधी माना जाता है. जेव्हा तुमचा शक्तिपात होतो
21 दिवस स्वयंशुद्धीकरण कालावधी होतो. म्हणजे आपल्या जीवनातले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते हळूहळू दूर होत असतात. ठीक आहे. आपल्या जीवनामध्ये असलेले ब्लॉकेजेस दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हळूहळू दूर होत असतात. रेकी उपचार लेते समय आरंभ चेहरे से कीजिए. पण कधी कधी काय होतं की तुमचं पोट दुखत आहे म्हणून अगदी सुरुवाती इथून 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 करायची असं नाही. जिथे दुखत आहे, पोट दुखत आहे, पोटावर हात ठेवला, चेस्टमध्ये पेन होत आहे, चेस्टवर हात ठेवलं, जिथे तुम्हाला पेन होतो आहे तिथे हात ठेवायचा असतो. ठीक आहे. एका हाताने पण आपण रेकी ऊर्जांचा वापर करू शकतो. हातों की उंगलियां सटा के रखे. आणि जेव्हा रेकी उपचार देतो तर प्रत्येकाच्या संवेदना वेगवेगळ्या असतात. थंड, गरम किंवा असं राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी किंवा व्हायब्रेशन्स असं फील होतं. म्हणजे मुंग्या वगैरे आल्या या पद्धतीने एनर्जी आपल्या हातातनं निघते आहे हे फील होतं. आणि जशा संवेदना तुम्हाला जाणवतात स्वतःच्या हिलिंग करताना तशाच संवेदना त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा जाणवत असतात. क्लिअर? त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा त्या संवेदना जाणवत असतात. फक्त शरीरात जळलेला भाग आहे, कुणाला बेडसोल झालेला आहे, कुणाच्या शरीरातनं पस वाहत आहे, तिथे डिरेक्टली टच करायचा नाही. लेव्हल 1 ला तुम्ही 2 ते 3 इंच एवढं अंतर ठेवून हिलिंग करू शकता. 2 ते 3 इंच वर हात ठेवून हिलिंग करू शकता. आणि ज्या ऑर्गनला आपण डिरेक्टली टच करू शकत नाही, ठीक आहे, ज्या ऑर्गनवर आपण डिरेक्टली हात ठेवू शकत नाही तिथे आपण हात थोडा दूर ठेवून हिलिंग करू शकतो. क्लिअर? हिलिंग करताना कसे हात ठेवायचे. आणि सगळ्यात पॉवरफुल ऊर्जेचं शरीरातून म्हणजे आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. ठीक आहे. आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. आणि आपल्या स्पर्शाने कुणाला हील होत असेल, उपचारित होत असेल तर लक्षात ठेवा ही आपली ऊर्जा नहीं है. नहीं, अब तो मैं स्पर्श से लोगों को हील करने लगा हूं. मी ज्याला हात लावेल त्याचा आजार दूर होतो असा विचार करायचा नाही. ही ब्रह्मांडातनं येणारी ऊर्जा आहे. ते ऊर्जा आपण वापरून एक माध्यम मात्र आहे स्वतःचं आणि इतरांचं भलं करणारं. ठीक है. विश्व में स्थित अमर्याद ऊर्जा के भंडार से ऊर्जा को लेकर रुग्णों तक हम पहुंचाते हैं. यह हमारी खुद की शक्ति नहीं है, अतः शक्ति कम होने की संभावना भी नहीं है. यह जितनी अधिक मात्रा में किसी को उपचार देता है उतनी ही मात्रा में उसका भी शुद्धिकरण होता है. जिस प्रकार रेकी वाहक रुग्णों को रेकी उपचार देता है उसी प्रकार रुग्ण उपचारों को स्वीकारता है. अगर रुग्ण की भूमिका नकारात्मक हो तो परिणाम नहीं मिलते. इसलिए उपचारों में सफलता प्राप्त होने का श्रेय वाहक का नहीं तथा असफलताओं के लिए जिम्मेदार भी वह नहीं है. दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आहे. ग्रहण करणारा सकारात्मक ऊर्जेने ग्रहण करेल तर त्याला लवकर फायदा होईल. आणि एखादा व्यक्ती जर वेळ म्हणजे त्याची इच्छा नसेल, हा रेकी काय काम करते, पण रेकीच्या फर्स्ट लेवल मध्ये हा प्रॉब्लेम आहे, सेकंड लेवल मध्ये नाही आहे. का बरं? फर्स्ट लेवल मध्ये जोपर्यंत तो समोरचा व्यक्ती ऊर्जा स्वीकारण्यासाठी तुमच्या समोर लेटणार नाही तोपर्यंत तुम्ही ऊर्जा देऊ शकेल का? पण रेकीच्या सेकंड लेवल मध्ये त्याला न सांगता त्याच्या कल्याणासाठी डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून तुम्ही त्याला हिलिंग पोहोचवू शकता. हा खूप मोठा फरक रेकीच्या लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये. कालच आमच्या लेवल 2 च्या बॅच मध्ये ते प्रॅक्टिकल घेतलं तर एक मॅडम अमेरिकेवरनं इंडियामध्ये असलेल्या सासूबाईंना हिलिंग दिलं आणि त्यांना बरं वाटलं. कालच्या सेशनचं रेकॉर्डिंग आहे क्लासमध्ये. लाईव्ह सेशन मध्ये प्रॅक्टिकल घेतले जातात. मुलं ऐकत नाही असं कितीही म्हटलं तुम्ही. आज ते प्रॅक्टिकल घेणार आहे आम्ही 5:30 वाजता. मुलं ऐकत नाही. एखाद्याला पिण्याचं व्यसन आहे ते कसं त्याला न सांगता किती म्हटलं पिणाऱ्या बाबाला पिऊ नको, मुलांना किती म्हटलं अभ्यास कर, अभ्यास करणं चांगलं, ऐकतात का मुलं? नाही ऐकत.
मग अशा वेळेस डिस्टन्स हिलिंग किंवा टेलिपॅथिक डिस्टन्स हिलिंग कामात येतं, जे रेकीच्या सेकंड लेवलमध्ये शिकवलं जातं, ज्यात आपण आपल्या कोण अक्षता बी मॅडम कुठे आहे? हँड रेस करा बरं, कुठं गेल्या? अक्षता मॅडम म्हणतात मी होती कालच्या प्रॅक्टिकलला, सेकंड लेवलच्या स्टुडंट आहेत. अक्षता मॅडम हँड रेस करा. ओके, अपर्णा आठवले मॅडम आहेत. बोला मॅडम, होतं का डिस्टन्स हिलिंग पॉसिबल आहे का सांगा. आधी अगदी तब्येत कशी आहे मॅडम पॉसिबल आहे. तुमची? तब्येत चांगली आहे आणि सगळे रेकी शक्तीमुळे तब्येत खूप लवकर रिकवर झाली. सांगायचं हे आहे की आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात लहान जी नभा आहे तिने मला सातत्याने 21 दिवस हिलिंग केलं, मी दवाखान्यात असताना पासून. आणि माझे स्टिचेस एकदम छान निघाले, 35% होते. तर काल तिचा मला फोन आला की आजी तू कशी आहे, मी तुला मुद्दामून सांगितलं नाही की मी रोज हिलिंग शाळेतनं आल्या आल्या 3-3:30 वाजता करते, तेव्हा तू झोपलेली असते, हे मला माहिती आहे. आणि त्याप्रमाणे मी केलं. आईला पण सांगितलं की फोन करू नको, आजीची तब्येत कशी आहे वगैरे काही विचारू नको. तर तिच्या आईचाही फोन आला की मावशी तुला वाटलं असेल की बा मी तुला फोन नाही केला, पण नभाने मला सांगितलं होतं की माझं पूर्ण होईपर्यंत आजीला फोन तू करायचा नाही, तब्येत कशी आहे तर डिस्टन्स हिलिंगचा हा एक खूप चांगला फायदा म्हणा किंवा मला झालेला उपयोग, की मी यावेळेला ठरवलं होतं की मी स्वतः रेकी खूप करणार नाही आणि नभा म्हणाली की मी करीन, तर आता तिलाच करू देत. आणि मग आपल्याकडून नेलेल्या साहित्यानुसार तिने सातत्याने केली आणि आज मी खूप छान आहे. 21 दिवस होऊन गेले. आता परवा 30 तारखेला आपल्याला रिचेकअपला जायचं आहे. त्या दिवशी मी डॉक्टरांना, जे अमेरिकेतनं आलेले मिलिंद चौधरी अकोल्याचे, ज्यांनी माझं ऑपरेशन केलं, त्यांना सांगणार आहे की आम्ही रेकीचं हिलिंग दिलेलं आहे म्हणून. हे सगळं त्यांच्याशी पण मी बोलणार आहे. आणि डिस्टन्स हिलिंगचा फायदा मला स्वतःला खूप छान झाला की नभाच्यामुळे, केवळ नभामुळे. ती कदाचित तुमच्याशी आज बोलणार आहे, ती म्हणे आज मी मॅडमला सांगणार आहे, पण मला आता राहुलं नाही की आपण सांगावं म्हणून. तर सगळ्यांना, पहिल्या बॅचच्या लोकांना सांगण्यासाठी की डिस्टन्स हिलिंग खूप उपयोगी आहे, खूपच आहे, खूप छान. थँक्स रेकी, थँक्यू. थँक्स गुरु. थँक्यू मॅडम. आणि मॅडमनी सुद्धा स्वतः खूप लोकांना हिलिंग केलेलं आहे आणि त्यांना बरं म्हणजे त्या लोकांना पण बरं वाटलं. म्हणजे मॅडमनी अशक्य गोष्टी, म्हणजे त्यांच्या नातवा संदर्भात वगैरे त्यांचे स्वतःचे भरपूर अनुभव आहे, पण सध्या मॅडमला बरं नव्हतं आणि 13 वर्षाच्या मुलीने डिस्टन्स हिलिंग केलाय मॅडमला. विचार करा, त्यांची नात, मॅडमची नात 13 वर्षाची आहे आणि आमची मास्टर लेवलची स्टुडंट आहे सध्या. तर एक छोटी 10 वर्षाच्या पलीकडे कोणीही रेकी सहजतेने वापरू शकतो, इतकी सोपी आहे ऊर्जा. ओके, तर कालही आपण ते प्रॅक्टिकल डिस्टन्स हिलिंगचे प्रॅक्टिकल सगळे जे काही म्हणते ना, मी तुम्हाला याच बॅच मध्ये लोकांचा आवरा बघायला शिकवणार आहे, स्कॅन करायला शिकवणार आहे, हिल करायला शिकवणार. फक्त रेग्युलर राहा क्लासमध्ये. कारण काय होतं, शनिवार रविवार सुट्टी असते आपल्या क्लासला, उद्या परवा क्लास नाही आपला, मग सोमवारी संख्या जरा डाऊन होऊन जाते. आपल्याला कोणीतरी रोज पुश करणार पाहिजे. पण सगळे प्रॅक्टिकल पुढच्या आठवड्यात आहेत आपले व्यवस्थित. अटुनमेंट आणि त्याच्यासोबत बाकीचे सगळं प्रॅक्टिकल होणार आहे. औरा बघणं. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते, नेक्स्ट जे तुमचं मेडिटेशन घेणार आहे, त्या मेडिटेशन म्हणजे तुमच्या शरीर लेवलवर असलेल्या सफरिंग, शरीर लेवलचे आजार आपण हील करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, ओके. उद्या 5:15 नाही व्हायचं कोणी जॉईन, कारण मग ऍक्टिव्हेशन करा त्याच दिवशी केलं तर अजून छान होतं. ती गॅप पडली की थोडस संख्या कमी, मग बऱ्याच लोकांचं राहून जातं. तर आपण मंगळवारी पहाटे शक्तिपात घेणार आणि त्याचं मंगळवारीच आपण सेशनमध्ये त्याचं ऍक्टिव्हेशन करून घेणार आहे. सो कुणीही मिस करू नये. ओके, चला पुढे जाऊ आपण. आता कुठल्याही आजाराला हिलिंग देताना, हा भाग्यश्री मॅडम काय म्हणताय? हॅलो मॅम, मंगळवारी मी मागच्या पण सेक्शनला माझं आहे ना शक्तिपाठमुळे मी रिटर्न करते. मंगळवारी मी नाहीये, त्याच्यामुळे थोडा इश्यू होऊन जाईल. मी तेव्हा मॅडम गाडीत पॉसिबल नाही, राहील. कारण एखाद्या व्यक्तीसाठी आपण सगळं ऍडजस्ट नाही करू शकत.
ठीक आहे. बरं, मी सेकंड लेवलला जर कधी मला, कारण यावेळेसच सेकंड लेवलला जायचं होतं, पण मी शक्तिपाठमुळेच सेकंड लेवलला गेली नाही. नाही तर ते तुम्हाला करून दिलं जातं, ते नंतर सांगितलं जाईल तुम्हाला. ठीक आहे. ओके, आता विनाकारण बाकीचे प्रश्न नका विचारू. शक्तिपात हा मंगळवारी पहाटे 5:15 होईल. 15-20 मिनिटं काढायची आहेत पहाटे लवकर उठून. ओके. तर जर आपल्याला पेशंटच्या आजाराची लक्षणे जरी नाही माहिती असली तरी देखील तो लोकल बॉडी पार्ट घोषित करून आपण हिलिंग करू शकतो. दुसऱ्या कुठल्याही औषधोपचारांसोबत, जे आता रेकी प्रॅक्टिस करतो त्या औषधं घ्यायचे नाही असं नाहीये, त्या औषधांना सुद्धा चार्ज करू शकतो. मी स्वतः, मला माझ्या सेकंड प्रेग्नन्सी मध्ये माझं थायरॉइड वाढलेलं होतं आणि मी जवळपास 1-1.5 वर्ष गोळ्या घेतल्या, पण मी कंटिन्यू हिलिंग केलं. आज माझा लहान मुलगा 14 वर्षाचा आहे. तर तो 1 वर्षाचा होईपर्यंत मी औषध घेतलेलं होतं. ते जवळपास 13 वर्ष झाले मी थायरॉइडची कुठलीही गोळी घेत नाही. वर्षातनं फक्त 1-2दा त्याचे टेस्ट करून घेते, थायरॉइड नॉर्मल आहे की नाही आहे. पण टचवूड, दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने गोळी घ्यायची गरज भासत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही सर्वसामान्य उपचारांसोबत आपण रेकी करू शकतो. स्वस्थ व्यक्ती को भी उपचार दिए जा सकते ताकि वो स्वस्थ मस्त जबरदस्त जीवन जी सके. म्हणजे बाबा आम्हाला तर काहीच नाही, मग आम्ही रेकी कशाला करायची? तर शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व प्रकारच्या आनंदी जीवनासाठी आपण रेकी उपचार स्वीकारू शकतो. यहाँ किसी भी प्रकार के अंधविश्वास को कोई भी स्थान नाही. रेकी मध्ये कुठल्याही अंधश्रद्धेला स्थान नाही आहे. अंधश्रद्धा असती तर हॉस्पिटलमध्ये, विदेशांमध्ये रेकी वापरली गेली नसती, हे लक्षात घ्या. रेकी अभ्यास की नियमित 5 सीडी आहे. हा जो रेकीचा क्लास असतो तो कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे आता ही आपली लेव्हल 1 आहे. या लेव्हल 1 मध्ये आपली जी ऊर्जा होते ती 10% आणि याच्यात आपण फक्त आणि फक्त स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग करू शकतो. ठीक आहे. स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग करू शकतो लेव्हल 1 मध्ये. पण जसं आपण लेव्हल 2 ला जातो, जगाच्या पाठीवर कुठेही त्या व्यक्तीला स्पर्श न करता, तो व्यक्ती तुमच्या शहरात नाही आहे, तुमच्या देशात नाही आहे, तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीला हिलिंग करू शकता. ठीक आहे. आता जे अपर्णा मॅडमने उदाहरण सांगितलं, अपर्णा मॅडम अमरावती येथे आहेत आणि नभा नागपूरला असते, म्हणजे नागपूरवरनं अमरावतीला हिलिंग केल्या गेलं. कालच्या सेशनमध्ये एक स्टुडंट अमेरिकेला होत्या, पेशंट नागपूरला आपल्या भारतामध्ये होत्या, तिथून इकडे हिलिंग पाठवल्या गेलं, तरी देखील प्रॉपर तिथे रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे. तर ही लेव्हल 1 मध्ये आपली 10% ऊर्जा असते. लेव्हल 1 मध्ये आपल्याला स्पर्शाचा शिवाय आपण हिलिंग करू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकीच्या सेकंड लेव्हल मध्ये व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकतो. आपला विश बॉक्स तयार करू शकतो, म्हणजे आपल्या ज्या कुठल्या इच्छा आहे, एखाद्याला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांना चांगल्या ठिकाणी ऍडमिशन करायची आहे, मुलांना चांगल्या ठिकाणी नोकरी पाहिजे, चांगलं स्थळ मिळालं पाहिजे, यासाठी आपण रेकी शक्तीचा वापर करून घेऊ शकतो. दिव्य रेकी शक्तीचा वापर आपण यासाठी देखील करून घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वंडरलॅम्प शिकवला जातो. त्याच्यानंतर सेकंड लेवल मध्ये तुम्हाला घराचं प्रोटेक्शन, वाहनांचं प्रोटेक्शन, वस्तूंचं प्रोटेक्शन कसं करायचं हे टेक्निक शिकवलं जातं. कोर्ट केसेस कसे हँडल करायचे, आपली बाजू खरी असेल तर आपल्या बाजूने निकाल कसा लागला पाहिजे, त्यासाठी काय करायचं, प्रवासाला जाताना पूर्ण घराचं प्रोटेक्शन कसं करायचं, हे सगळं आपल्याला शिकवलं जातं. रेकीच्या मास्टर लेवलमध्ये तुमची ऊर्जा 100% होते. जगाच्या पाठीवर 100% ऊर्जेनी सायकिक सर्जरी, सायकिक अटॅक, त्याच्यानंतर कुठल्याही जागेची नकारात्मकता काढणं, तुम्ही एक मास्टर हिलर म्हणून हिलिंग करू शकता. जसं मी कालच्या तुमच्या ग्रुपवर व्हिडिओ शेअर केलेले होते, 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचं किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर स्वतः हिल केल्याचं. तर ही रेकी ऊर्जा आपण दुसऱ्यांसाठीच नाही तर स्वतःच आनंदी जीवनासाठी, आरोग्य संपन्न जीवनासाठी देखील याचा उपयोग करू शकतो. आणि 4थी आणि 5वी जी लेव्हल आहे ती फक्त टीचर्स लोकांसाठी आहे. टीचर्स म्हणजे माझ्यासारखं ज्यांना भविष्यात ट्रेनिंग द्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी वास्तुदोष पण आपण रेकीतनं काढू शकतो. काही क्रिस्टल्सची मदत घ्यावी लागते. त्याच्यामुळे आपण आपल्या सेकंड आणि थर्ड लेवलच्या क्लास सोबत क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग या गोष्टी ऍज अ गिफ्ट म्हणून शिकवत असतो. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने ही रेकी एनर्जी आपण आपल्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी, अगदी लोकांचे होणारे डिवोर्स सुद्धा या रेकी ऊर्जातनं टळलेले आहे, किंवा दोघांचं काहीच पटत नाही, उत्तमरित्या पटायला लागलं तर त्याच्यासाठी सुद्धा काय प्रोसेस आहे ही रेकीच्या मास्टर लेवलमध्ये शिकवल्या जाते. क्रिस्टलचा वापर का करावा आणि क्रिस्टल मध्ये याचा फायदा काय होतो. योगिता मॅडम आता एवढ्यातच एक मुंबईच्या मॅडमचा आमचा एक रिझल्ट आलेला आहे, आणि त्यांनी हॉस्पिटल म्हणजे त्यांना बाहेर काढल्यानंतर पहिला फोन त्यांनी मला केलेला होता. तर रेकी ही सगळ्या लेव्हलच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे, पण पहिले त्याच्यावर विश्वास पाहिजे. ऐसा भी होता है क्या असा प्रश्न सोडून हे ईश्वर ऐसा हो असं म्हणून जेव्हा तुम्ही हिलिंग कराल तर त्याचं तुम्हाला उत्तमातील उत्तम रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये या दिव्य रेकी शक्तीतनं बघायला मिळणार आहे. आता ही रेकी आपल्यापर्यंत कशी आली, हा रेकीचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊया. ठीक आहे, आता आपण बघूया या दिव्य रेकी शक्तीचा इतिहास, हिस्ट्री ऑफ रेकी. रेकी म्हणजे आपण बघितलं सर्वव्यापी जीवनशक्ती, प्राण ऊर्जा, जी तुमच्या माझ्या सर्वांमध्ये अस्तित्वात आहे, म्हणून आपण या पृथ्वी तलाचा एक भाग आहे. ही ऊर्जा आपल्यामध्ये ऑलरेडी अस्तित्वात आहे. आपण सांगितलं स्पर्श आपल्याला कोणीतरी मायाने केला तर आपल्याला अगदी बरं वाटतं. आपण तणावात असेल तर त्या स्पर्शातनं आपल्याला देखील बरं वाटतं, आपल्या एनर्जी देखील खूप ऍक्टिव्हेट होतात. पण ही जी दिव्य रेकी शक्ती आहे, ही दिव्य रेकी शक्ती मूळची भारतातच, अथर्ववेदात याचा उल्लेख होता. त्याच्यानंतर भगवान बुद्ध रचित कमलसूत्रामध्ये याचा उल्लेख सापडतो, आणि डॉक्टर मिकाओसूंनी देखील भारतात 7 वर्षे येऊन याच्यावर अभ्यास केला आणि ही ऊर्जा रिडिस्कवर केली. आणि म्हणून डॉक्टर मिकाओसू यांना रेकीचं रिडिस्कवर करणारे व्यक्ती म्हणून म्हणतात. म्हणजे ही त्यांनी निर्माण केलेली नाही, तर डॉक्टर मिकाओसूंनी ही ऊर्जा रिडिस्कवर केलेली आहे. ठीक आहे, इथे एक मिनिट मी तुम्हाला पीपीटी शेअर करते. काय म्हटलेलं आहे, डॉक्टर मिकाओसू काय आहे, रिडिस्कवर्ड रेकी, यांनी ही ऊर्जा रिडिस्कवर केलेली आहे. डॉक्टर मिकाओसू हे स्वतः पीएचडी झालेले व्यक्ती होते, ज्ञानी व्यक्ती होते. पीएचडी म्हणजे सोपं नाही पीएचडी करणं, तर पीएचडी झालेले व्यक्ती होते आणि कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. एक दिवस त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की जगामध्ये संपूर्ण वेदना किंवा दुःखांचं निवारण करणारं अशी कुठली ऊर्जा आहे का. तेव्हा डॉक्टर मिकाओसूंना माहिती होतं की या जगात अशी कुठली तरी ऊर्जा अस्तित्वात आहे, बट हाऊ टू यूज दॅट एनर्जी हे त्यांना माहिती नव्हतं. हाऊ टू यूज दॅट एनर्जी हे त्यांना माहिती नव्हतं, आणि म्हणून डॉक्टर मिकाओसूंनी त्यासाठी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला. अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर, शीतल लोमटे मॅडम रेषा नका ओढू स्क्रीनवर, अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांना ऊर्जा तर अस्तित्वात आहे, बट हाऊ टू यूज दॅट एनर्जी हे माहिती नव्हतं. आणि त्यांना माहिती होतं की अनेक ऋषीमुनींनी या पृथ्वीवर ही ऊर्जा मिळवण्यासाठी किंवा सिद्धी प्राप्त होण्यासाठी तपश्चर्या केली आहे. भगवान बुद्धांनी 12 वर्ष तपश्चर्या केली, बरोबर आहे. भगवान बुद्धांनी काय केलं, 12 वर्ष तपश्चर्या केली, मग त्यांना बुद्धत्व ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि डॉक्टर मिकाओसूंनी मग तपश्चर्या करण्याचा विचार केला, आणि डॉक्टर मिकाओसूंनी जपान मधल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली. 21 दिवस अन्न पाणी त्यागून त्यांनी तपश्चर्या केली, आणि तिथे त्यांना 21 दिवस ओळखण्यासाठी त्यांनी ते दगड भरले एका छोट्या पिशवीमध्ये. रोज एक दिवस झाला की एक दगड टाक, दुसरा दगड टाक, असं करता करता
20 दगड टाकले, एक शेवटचा दगड शिल्लक होता. मनात परत प्रश्न पडला की ज्या साधनांना मी आत्मसात करण्यासाठी एवढी परिश्रम घेतले, कदाचित मी ती साधना पूर्ण करू शकत नाही, याची खंत त्यांना वाटायला लागली आणि अस्वस्थ झाले. पण त्या 21व्या दिवसाच्या संध्याकाळी ब्रह्मांडातनं, युनिव्हर्समधनं, आकाशातनं त्यांच्याकडे काही बलून्स येताना दिसले आणि त्या बलून्स मध्ये जपानी भाषेत काहीतरी लिहिल्या गेले आणि जणू ते बलून्सनी संपूर्ण ऊर्जांचा फ्लो त्यांच्यावर टाकला आणि ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात करून त्या सगळ्या ऊर्जा त्यांना प्रदान केल्या. ते जे त्या बलूनवर लिहिलेले चिन्ह होते तेच चिन्ह आपण रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांचे सिम्बॉल म्हणून वापरतो, ज्यामुळे आपली सेकंड लेवलला 40% आणि थर्ड लेवलला 100% ऊर्जा होत असते. 21वा दिवस संपून 22वा दिवस उजाडला आणि मिकाऊसींना सकाळी खूप ऊर्जावान वाटलं आणि आता आपण जे मिळवलेलं आहे ते कुणाला तरी शेअर करावं म्हणून ते पहाडीच्या खाली धावत धावत सुटले. वय जास्ती होतं आणि धावताना त्यांच्या अंगठ्याला ठेच लागली. पायाच्या अंगठ्यातून भळाभळा रक्त व्हायला लागला. आपल्याला काही लागलं तर आपला पहिले हात जातो आणि डॉक्टर मिकाऊसींनी त्या रक्त वाहणाऱ्या अंगठ्याला पकडला हाताने आणि पहिला रेकीचा चमत्कार बघितला. तो चमत्कार हा होता की ते भळभळ वाहणारं रक्त आणि त्याच्यापासून होणाऱ्या वेदना देखील थांबल्या. डॉक्टर मिकाऊसी त्यानंतर खाली आले. त्यांना खूप भुकेची जाणीव झाली. त्यांनी खाली एक खानावळ होती, त्या हॉटेल मालकाला सांगितलं की मी 21 दिवसापासून उपाशी आहे, मला पोटभर जेवायला द्या. त्यांचं वय बघता त्या हॉटेल मालकाने म्हटलं की सर तुम्ही ज्यूस वीस काहीतरी घ्या, जेवण नका करू सध्या. पण डॉक्टर मिकाऊसी म्हटले की नाही, मला खूप भूक लागली आहे, मला पोटभर जेवायचं आहे. आपण एक एकादशीचा उपवास सोडल्यानंतर जरी एकदम जेवलो तर आपल्याला त्रास होतो, पण त्यांनी पोटभर 21 दिवसांचा उपवास पोटभर जेवणाने सोडला आणि त्यांना एकदम रिलॅक्स वाटलं. आणि त्याच त्यांना एक मुलगी वाढत होती, 12-13 वर्षाची मुलगी जेवण वाढत होती. तिच्या चेहऱ्यावर अतीव वेदना होत्या आणि डॉक्टर मिकाऊसींनी त्या मुलीला, त्यांना असं वाटलं की तिच्या चेहऱ्यावर वेदना काय. त्या हॉटेल मालकाला विचारलं तर तिची दाढ दुखत होती, त्याच्यामुळे चेहऱ्यावर वेदना आणि चेहरा सुजलेला होता. डॉक्टर मिकाऊसींना अंतरप्रेरणा झाली की आपण या मुलीला हिलिंग दिलं पाहिजे आणि म्हणून डॉक्टर मिकाऊसींनी त्या हॉटेल मालकाची परवानगी घेतली. त्यांचं वय बघता, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघता हॉटेल मालकांनी परवानगी दिली आणि यांनी त्या मुलीच्या गालावर 15 ते 20 मिनिटं स्पर्श केला आणि त्या मुलीच्या वेदना आणि गालावरचं स्वेलिंग उतरलं. हा डॉक्टर मिकाऊसींनी हील केलेला पहिला पेशंट. त्यानंतर त्यांनी जवळपास 2 महिने त्यांच्या गुरूंची सेवा केली. गुरु आजारी होते, त्यांना पूर्णपणे स्वास्थ्य लाभ दिला आणि त्यांना असं वाटलं की मी माझ्या आयुष्यात सगळं मिळवलेलं आहे, आता या ऊर्जांचा उपयोग गरीब आणि गरजू लोकांना झाला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी जपान येथील बेगर सोसायटीमध्ये स्वतः जाऊन राहायला सुरुवात केली. एक छोटीशी कुटी बांधली आणि त्या भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये त्यांनी जाऊन राहायला सुरुवात केली. तिथल्या दुःखी लोकांना, आजारी लोकांना ते हिलिंग देऊन उपचारित करून ठीक करायला लागले. डॉक्टर मिकाऊसींना वाटत होतं की या लोकांनी सभ्य लोकांच्या वस्तीत जावं आणि संपूर्ण आरोग्यासाठी त्यांनी आरोग्यमय जीवन जगावं, कष्ट करावं आणि बाकी लोकांसारखं त्यांनी जीवनयापन करावं. पण 7 वर्ष डॉक्टर मिकाऊसींनी अशा लोकांची सेवा केल्यानंतरही त्यांना असं लक्षात आलं की ज्या लोकांना ते पूर्णपणे बरं करतात, सभ्य लोकांच्या जीवनात पाठवतात, ते लोक वारंवार वापस येऊन राहिले. मग एक दिवस मिकाऊसींना मनातनं खूप वाईट वाटलं की माझ्याकडनं अशी कुठली चूक झाली की माझ्या आयुष्यभर ज्या ऊर्जांचा मी शोध घेऊन या लोकांसाठी वापरतो आहे आणि हे लोक वारंवार वापस येऊन राहिले. आणि म्हणून डॉक्टर मिकाऊसी आपल्या कुटीमध्ये जाऊन बसले, दार बंद केलं आणि विचार करत बसले की माझ्याकडनं काय चूक झाली. एनर्जीला कॉल केला आणि प्रार्थना केली की मला याचं उत्तर मिळू दे. आकाशवाणी म्हणा की इंटेन्शन म्हणा, डॉक्टर मिकाऊसींना 2 उत्तरं सापडली.
पहिला प्रश्न त्या याच्यात होता, कोणी तुला बोलवलं होतं का इथे? उत्तर काय होतं? नाही, मी कसं कोणीच बोलवलं नव्हतं. तू इथे आल्यानंतर तू जी सेवा दिली त्या बदल्यात काहीतरी घेतलं का? परत उत्तर होतं नाही. आणि तिथून डॉक्टर मिकॉसननी एक नियम तयार केला रेकीचा, कुणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्या बदल्यात काहीतरी घ्यायचं. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल, मग मॅडम तुम्ही फ्रीमध्ये का बरं शिकवून राहिल्या? मिकॉसननी तर तीच चूक केली होती. आता पहिला प्रश्न की तुम्हाला इथे कोणीतरी बोलवलंय म्हणजे तुम्ही स्वतःच्या मर्जीने आलाय, जबरदस्तीने आलाय का? तुम्ही फक्त ऍड पाहिली म्हणजे तुमची संमती झाली त्याच्यात. ज्या दिवशी तुम्ही शक्तिपाताला स्वतःहून याल, तुमच्या मर्जीने याल, तुम्हाला जबरदस्ती केली आहे का कोणी? पहिल्या प्रश्नाचं उत्तर की तुमची परवानगी घेतलेली आहे. मग त्या बदल्यात मोबदला का नाही घेतला? फ्रीमध्ये का बरं सेशन आहे? त्याचे उत्तर देते. मी तुम्हाला सांगते की एक वेळ होती जेव्हा मला रेकी शिकायची इच्छा होती, पण माझ्याजवळ ते फी भरायचे 2000 रुपये नव्हते. माझ्या एका मैत्रिणीने माझी ती फी भरली, मी नंतर तिला 500 परत केले. पण तिने जर फी भरली नसती तर आज मी इथे तुमच्या समोर नसती. आणि म्हणून मी पण कुणाच्या तरी जीवनामध्ये ते ऊर्जा पोहोचवण्याचं माध्यम बनावं, म्हणून हा प्रयास की तुमच्यापर्यंत ती रेकी पोहोचवायची. आणि इथून पुढे जे कुठलेही लोक सेकंड थर्ड लेवलला येतील, त्यांच्याकडनं जी पण फी मिळेल त्याच्यात तुमची पण फी इन्क्लूड आहे असं मी समजते. कारण प्रत्येकच जण सेकंड लेवलला येईलच, कुठलेही कारण असू शकतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मग त्या उद्देशाने ऍटलिस्ट एक व्यक्ती तरी आपल्या घरामध्ये एक हिलर म्हणून तयार होईल. जे पाणी तुम्ही चार्ज कराल, अन्न तुम्ही चार्ज कराल, ते सगळे तुमच्या घरामध्ये उपलब्ध होणार आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या ऊर्जा पूर्ण चेंज करू शकणार आहे. 10% ऊर्जांनी काय होई नाही, पण सतत सतत प्रॅक्टिस केल्याने तुम्ही तुमच्या घरात काही तर बदल कराल. आणि जे लोक सेकंड थर्ड लेवल येतील ते तर आपल्या आयुष्यामध्ये, जसं आता मगाशी अपर्णा मॅडमचा ऐकला, 100% ऊर्जांचा रिझल्ट आहे. काल जे मी व्हिडिओ पाठवला तुम्हाला, 4 स्टेजचा कॅन्सर ठीक होणं किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक होणं, हे सगळे ऊर्जांचे गणित आहे. जसा आणि रेकी सहजासहजी कुणाच्या जीवनात येत नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी सकारात्मक बदल आपल्या जीवनात होणार आहे, तेव्हाच ही दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात प्रवेश करत असते. ओके, काळजी करू नका, फी एकदम माफक राहणार आहे. मेसेज लगेच आला सेकंड लेवलची. मला जे पाहिजे होतं माझ्या लाईफचं त्याच्यापेक्षा भरभरून मला रेकी देत आहे. त्याच्यामुळे रेकीची फी सेकंड थर्ड लेवल क्रिस्टल थेरपी डाउजिंग मिळून नॉर्मल नॉमिनल फी राहणार आहे. जास्ती फी राहणार नाही, विथ लाईफ टाईम ऍक्सेस, रेकॉर्डिंगचा आणि लाईव्ह सेशनचा. सर्टिफिकेट नोट सगळं इंडिव्हिज्युअल मिळणार, घाई करू नका. ते मी पुढच्या गुरुवारी सांगेल तुम्हाला, आता नाही. आता फक्त जे शिकतोय आपण त्याच्याकडे फोकस करा. तर डॉक्टर मिकॉसिननी मग तिथून जाऊन सभ्य वस्तीमध्ये दवाखाना टाकला. तिथून निघाले ते आणि तिथल्या चांगल्या पॉश सोसायटीमध्ये त्यांनी दवाखाना टाकला. आता जपान सारखं विकसित राष्ट्र दवाखान्यावर लिहिलं होतं बिना औषध उपचार. सायंटिफिक ऊर्जाला मानणार होते का? पण एखाद्या व्यक्ती शरीराच्या दुखण्यांनी, जीवनाच्या संकटांनी त्रस्त असतो, असा एक पेशंट डॉक्टर मिकॉसीकडे गेला आणि त्यांचा आजार डॉक्टर मिकॉसींनी रेकीच्या माध्यमातून हील केला. आणि एकाला बरं वाटल्यानंतर अनेक लोकांना बरं वाटलं आणि खूप सारे पेशंट त्यांना मिळाले. चिरोजी हायशी तेव्हाचे एअर चीफ मार्शल होते द्वितीय युद्धाच्या वेळेस. आणि तिथे जो हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बलास्ट झाला आणि तिथे जो नरसंहार झाला, त्याच्यातनं ते त्रस्त होऊन त्यांनी मिकाऊसूंना गुरु म्हणून शरण गेले आणि लोकांच्या उपचार करण्यासाठी स्वतः रेकीचे पहिले ग्रँडमास्टर बनले. आणि त्यांनी तिथे रेकीचं खूप मोठं रिसर्च सेंटर तयार केलं. अगदी जपानच्या बाहेर सुद्धा रेकी पोचायला लागली.
पण या दोघांपेक्षाही तिसरी जी व्यक्ती आहे त्यांचं कार्य खूप मोठं आहे, हवाई टकाटा यांचं. हवाई टकाटांचं का कार्य मोठं आहे? कारण या फक्त रेकी शिकल्याच नाही, रेकी लोकांपर्यंत पोहोचवलीच नाही, तर रेकी सोबत जगल्या. ते कसं? वयाच्या 30व्या वर्षी हवाई टकाटांना रेअर काइंड ऑफ कॅन्सर डिटेक्ट झाला. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर इतके कॉम्प्लिकेशन्स आले की डॉक्टरांना त्यांना अनेक ऑपरेशन करायला सांगितले होते, केव्हा वय वर्ष 30 मध्ये. पण या मूळच्या जपानच्या होत्या, लग्न होऊन अमेरिकेला सेटल झाल्या होत्या, तिथून त्या जपानला आल्या. चिरजी हॅशनना प्रार्थना केली की माझ्यावर उपचार करा. 6 महिने हवाई टकाटांवर उपचार चालला आणि त्या पूर्णपणे स्वस्थ झाल्या आणि वय वर्ष 82 पर्यंत जगल्या. 30व्या वर्षी कॅन्सर झालेली महिला 82 वर्षापर्यंत स्वस्थ जगल्या फक्त रेकी साधनेमुळे. आणि त्यांनी त्या 82 वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण जगामध्ये रेकी पोहोचवली. 22 रेकी ग्रँडमास्टर त्यांनी तयार केले त्यांच्या हयातीत. आज भारतामध्ये जी रेकी आलेली आहे ही रेकी परंपरा भारतात पोहोचवण्यासाठी देखील हवाई टकाटांचं खूप मोठं श्रेय आहे. या गुरु शिष्य परंपरेमध्ये माझ्या ज्यांच्याकडनं मी रेकी ग्रँडमास्टरची दीक्षा घेतली त्या गुरूंचा क्रमांक 9वा लागतो आणि म्हणून माझा क्रमांक 10वा लागतो या गुरु शिष्य परंपरेमध्ये. तर ही जी ऊर्जा आहे दिव्य रेकी शक्ती, आज त्यांची नात ते कार्याचं बघत असते. इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य केंद्र आज जपान नसून अमेरिका आहे, ते हवाई टकाटा यांच्या कार्यामुळं. ही दिव्य रेकी शक्ती जेव्हा आपल्या शक्तिपात होईल तर आपल्या हातांमधनं आपण त्या ऊर्जांचा फ्लो अनुभवणार आहोत आणि त्या ऊर्जांच्या वापराने आपण एखाद्या पेशंटला, स्वतःच्या जीवनाला सकारात्मकतेचं हिलिंग देणार आहोत. पण ते हिलिंग समजून घेण्यासाठी, देण्यासाठी, या रेकीचा बेनिफिट होण्यासाठी काल जे आपण रेकीचे 5 तत्व शिकलो ते 5 तत्व जीवनामध्ये अनुसरण करणं खूप महत्वाचं आहे. जर का आपण हे 5 तत्व अनुसरण केले तर तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होईल. काय करायचं? फक्त असं समजायचं की आपल्याकडे जगण्यासाठी फक्त आजचे 24 तास आहे. आज जर आपण सकाळी उठलो तर आजचा 24 तास आहे आणि या 24 तासात 8 तास तर आपले झोपेत जाणार आहे. उरलेल्या 16 तासांमध्ये स्वतःला प्रॉमिस करायचं, आजच्या दिवस मी राग करणार नाही, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, ईश्वराने माझ्यावर केलेल्या अनेक ब्लेसिंगसाठी मी थँकफुल असेल, माझ्यावर जीही जबाबदारी आहे ती पूर्ण प्रामाणिकपणे मी पूर्ण करणार आणि माझे शेजारी आणि सगळ्या सजीव मात्रांप्रती दयाभाव व्यक्त करणार. या 5 तत्वांसोबत आपल्याला ही दिव्य रेकी शक्ती अनुभवायची आहे. तर आज आपण औरा सुरू करणार नाही, औरा आपण सोमवारी सुरू करू. ओके, इथपर्यंत कुणाचा काही प्रश्न, एनी क्वेश्चन, एनी डाऊट? निलांबरी इंगळे. मॅडम, माझे जरा 5 प्रश्न आहेत, तुमची परमिशन असेल तर विचारते मी. म्हणजे 5 आहेत म्हणून विचारते. आपण म्हटलं की एखाद्याला रेकी देता येते, पण मग ती त्याला न सांगता पण देऊ शकतो का, किंवा तो झोपेत असताना देऊ शकतो का? आणि तुम्ही म्हणालात की आपण त्याला रेकी दिल्यावर आपण त्याच्याकडनं काहीतरी घ्यायचं, पण आता ती व्यक्ती त्याला म्हणजे त्याची परमिशन तो की देऊ शकत नसेल, किंवा आपली घरातलीच व्यक्ती, आपला मुलगा, नवरा असेल, तर मग आपण त्याच्याकडनं काय घ्यायचं? हा पहिला प्रश्न आहे माझा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. त्या 5 प्रश्न मलाही लक्षात ठेवायला कठीण जातील ना. हो. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर, लेव्हल 1 मध्ये ते पॉसिबल नाहीये. झोपतानाही जरी तुम्ही मुलांवर किंवा पतीवर हात ठेवला तर त्यांना न सांगता आपण देऊ शकत नाही लेव्हल 1 मध्ये. लेव्हल 2 मध्ये आपण स्वतःच्या जबाबदारीने रेकी देऊ शकतो, डिस्टन्सनी, ज्याच्यासाठी आपल्याला तो पेशंट आपल्या समोर असण्याची गरज नाही, तो कुठेतरी स्टेबल आहे, झोपलेला आहे, तर आपण त्याला रेकी देऊ शकतो. ठीक आहे. आता प्रश्न मोबदल्याची. आपण एका कुटुंबातली सदस्य जेव्हा असतो तेव्हा ती आपली जबाबदारी असते. समजा जर मला एखाद्याने म्हटलं की बा माझे एक रिलेटिव्ह आणि ते ऍडमिट आहे,
समजा मागे माझी मावशी ऍडमिट होती आणि माझ्या आईचा फोन आला, तर मला वाटतं की नाही, मावशीला माहिती नाही आहे, तिचा या ऊर्जांवर विश्वास नाही आहे, पण मला स्वतःला वाटलं की मी तिला रेकी द्यायला पाहिजे. अशा वेळेस मी तिच्यासाठी डिस्टन्स हिलिंगचं एक ग्रीड तयार करून लावलं. मी तिला हिलिंग दिलं आणि ती हॉस्पिटलमधनं वापस येईपर्यंत मी कंटिन्यू हिलिंग केलं. ही माझी जबाबदारी. ठीक आहे, तर त्या पद्धतीने तिथे मोबदल्याचा, कारण ती मी जबाबदारी घेतलेली आहे, तर तिथे मोबदला मिळाला पाहिजे, आपण अशी अपेक्षा नाही. जसं मी आता तुम्हाला फ्री सेशन देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे, कारण माझी कोणीतरी फी भरली होती. मला जर तिने मदत केली नसती तर मी रेकी मध्ये इतकी पुढे येऊ शकली नसती, आणि त्या ग्रॅटिट्यूड साठी मी हे सगळ्यांना फ्री सेशन देते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न असा की आपण जसं देवपूजा करताना एखादं आसन घेतो, त्याप्रमाणे रेकी करताना ते घेणं गरजेचं आहे का? किंवा आपल्या शरीराची रेकी करताना अगदी तुम्ही आसन ते पूजेसाठी ठीक आहे, की मेडिटेशनसाठी ठीक आहे, ते तर वापरायचंच आहे, पण एरवी पण जे मी तुम्हाला प्रॅक्टिकल शिकवणार आहे, पाणी चार्ज करणं किंवा एखाद्याला हिलिंग देणं, पायाखाली आसन, स्लीपर काहीतरी पाहिजे. डिरेक्टली फ्लोर टच रेकी करता येत नाही. स्लीपर हे घातली तरी चालते, रेकीला कुठलंच बंधन नाही आहे की बाबा रे चप्पल घालून कसं करायचं, करता येतं. घरात स्लीपर वापरतो ना आपण, रेकी ऊर्जाचं कनेक्शन असतं. बऱ्याच लोक सॉक्स वापरायला लागतात, मग ज्यांच्या घरात स्लीपर चालत नाही, अजूनही काही घरं आहेत, तर त्या लोकांना मग सॉक्स वापरायला सजेशन देते. ठीक आहे. हा, तिसरा प्रश्न. म्हणजे आणि आपण जेव्हा दुसऱ्यांवर रेकी करतो तेव्हा त्याच्या आजाराचा परिणाम आपल्यावर काही होण्याची शक्यता असेल, किंवा त्याच्यासाठी आपण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? तेच प्रोटेक्शन कसं घ्यायचं यासाठी क्रिस्टल थेरपी तुम्हाला माझे जे सेकंड थर्ड लेवलचे कोर्स आहे त्यासोबत मी ऍज अ बोनस शिकवत असते. त्या क्रिस्टलचा वापर करून तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन सहजतेने करू शकता. जसं माझ्याही हातात बघा, हे क्रिस्टल ऑलरेडी तुम्ही रोज बघत असाल. ठीक आहे, तर त्या क्रिस्टल थेरपी तुम्हाला शिकवल्या जाते, त्याच्याने तुम्ही ते प्रोटेक्शन घेऊ शकता. आणि चौथा प्रश्न की आपण मेडिटेशन मध्ये म्हणजे जर आता रेकी शिकतो तर सकाळ किंवा संध्याकाळी असं मेडिटेशन आपण काय करायचं, म्हणजे कशा पद्धतीने घ्यायला हवं? दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची हा आपला शेवटच्या दिवशीचा विषय 10व्या दिवशी सांगितला जाईल. अच्छा. आणि एक मॅडम अनुभव आहे माझा असा की म्हणजे मी रेकीचं म्हणजे माझ्या डोक्यात कधीपासूनच आहे, तर मी ऍक्च्युली दुसऱ्या ग्रुपला जॉईन झाले होते, तर तिथे म्हणजे तिथे पैसे पेड करायचे होते, तर मी मिस्टरांना म्हटलं तर ते मला अलाउ करत होते की तू दुसऱ्या गोष्टीसाठी घे, पण हे रेकी बिकी त्यांना म्हणजे पटत नव्हतं. तर मी असंच मैत्रिणीजवळ बोलली, मग ती मला बोलली की तू फ्री मध्ये शिक वगैरे, असं फ्री मध्ये पण असतात. पण मी म्हटलं तर फ्री मी कुठे शोधायला जाणार वगैरे. मी मग पुण्यातले, म्हणजे मी पुण्याला राहते, तर पुण्यातले एक शारदा कर्वे म्हणून त्या सुद्धा एक म्हणजे आहेत रेकीमध्ये मोठ्या अशा, तर मग मी त्यांचा विचार करत होते की पण त्यांची पण पहिल्या लेवलची फी 5,000, दुसऱ्या लेवलची फी 5,000, म्हणून मी ते डोक्यातनं काढून टाकलं. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुमचा मेसेज, ऍक्च्युली मी दुसऱ्या ग्रुपला म्हणजे व्हॉट्सअपवर होती, तिथे तुमचा आला, कसा काय आला मला माहिती नाही, आणि तुमचा फ्री होता म्हणून मी पटकन म्हणजे तिथे एंट्री केली. अशा पद्धतीने म्हणजे ते डोक्यात होतं, ते तुम्ही माझ्या अचानक समोरून गेलात. मी म्हटलं रेकीची तुम्ही इंटेन्शन जे देता, आपण या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत, त्याच्यामुळे आपण जे इंटेन्शन देतो ना ते मल्टिपल होऊन आपल्यापर्यंत पोहोचतच असतं, आणि हे स्वाभाविक आहे. ओके, चला, थँक्यू. थँक्यू. अनिकेत सर, अनिकेत सर अनम्यूट करा. अक्षता मॅडम बोला. हॅलो मॅडम, मी अक्षता देशपांडे पुण्याहून बोलते. बोला. मी आता 3rd लेवलला आहे तुमच्याकडे. तर मला पहिल्या लेवलचा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आहे. माझ्या मुलीचं वय आहे 9 वर्षाची आहे ती माझी मुलगी. तर तिचा पहिल्या लेवलच्या वेळेला तिचा रिपोर्ट आला होता कोलेस्ट्रॉलचा, तर हाय आला होता. तर डॉक्टरनी होप सगळे सोडले होते. डॉक्टर स्पष्ट म्हणाले होते की तिची तब्येत तुमच्या हातात आहे, तिला आता बरं करता येईल की नाही, कारण तिची तब्येत आणि तिचं वय बघता तिची खूप रिझल्ट हे आले होते, बेकार आले होते. मग तुम्ही ते पाणी चार्ज करून वगैरे ते पहिल्या लेवलला तुम्ही सांगितलं होतं, तर मी पाणी चार्ज करून तिला पाजवलं. तर पहिल्या लेवलला मी पाणी फक्त चार्ज करून. मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. अक्षता मॅडम आवाज ब्रेक होतोय. झाला बोल सर, आणि 3rd लेवलांनी करायचंच आहे, म्हणून मी तुमच्याकडे आता लेवल करतेय. मला खूप पॉझिटिव्हनेस आलेला आहे मॅडम.
आणि मॅडम आमच्या मध्ये ना तुमचा घरातून आवाज ब्रेक झाला. थोडा एक्सपिरियन्सचा एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका, म्हणजे मी लेवल ज्यांना आता ऐकायला नाही आला त्यांना आवाज येतोय का समजेल. मॅडम? आवाज आता येतोय मॅडम, मग अशी आवाज गेला होता. आता येतोय का मॅडम आवाज? हा येतोय येतोय, बोला. परत सांगू? नाही, परत आवाज जातोय, तर थोडस रेकॉर्ड करून पाठवून द्याल. ठीक आहे. हो चालेल मॅडम, हो ओके. चालेल चालेल. राखी मॅडम बोला. नमस्कार. नमस्कार, मी बोला. मी दुबईहून तुमचा क्लास जॉईन केलाय. माझ्या एका पुण्याच्या मैत्रिणींनी सांगितलं आणि आज मला तो योग आला, पण मला रेकी बद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि हे क्लास तुमचे किती दिवस आहेत, त्याचे टायमिंग्स काय आहेत? कारण आम्ही 1.5 तास इंडियन टाइमच्या मागे आहोत, तर ते कसे मला ऍडजस्ट करता येतील? त्या संदर्भात मला थोडस माहिती हवी होती. मॅडम आजचा डे 5 आहे, तर बेटर ओके. वे तुम्ही ना पुढची होणारी बॅच जॉईन कराल. ती कधीपासून होईल ती सुरू? आपली 7 ऑक्टोबर पासून सुरू होईल. ओके, चालेल. ठीक आहे. कारण कारण मला मग नाही तर मग दुसरा पर्याय हा आहे की शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी आहे क्लासला. आपलं ओके. इंडियन टाइम नुसार 3 ते 4चं टायमिंग असतं. तर या हो. 5 दिवसांचं सेशन ते तुम्ही रेकॉर्डिंग बघून ठेवा, कारण अजून शक्तिपात व्हायचा आहे. म्हणजे तुम्हाला अच्छा. तेवढा स्कोप आहे की याच बॅचला पुढे कंटिन्यू करण्याचा. तर तेही तुम्ही करू शकता. रेकॉर्डिंग आहे आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध, ते बघा, म्हणजे तुम्हाला ते सगळं करता येईल. ठीक आहे. ओके ओके, थँक्यू सो मच. अदरवाईज मी 7 पासून जॉईन करू हो. शकते. आता इकडे एक प्रश्न आलेला आहे, ऑनलाईन रेकीचा उपयोग होतो का? अहो, रेकी जिथे जगाच्या पाठीवर डिस्टन्सनी कुठेही पाठवता येते, हे आपण लाईव्ह प्रॅक्टिकल सेकंड लेवल मध्ये करतो. आणि त्यांची एक्झाम्पल घेतो, फोन करायला लावतो त्या पेशंटला की कितपत बरं वाटलं. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने ऑनलाईन म्हणजे डिस्टन्स हिलिंग काम करतं. डिस्टन्सनी केलेला अटोनमेंट देखील शक्तिपात देखील काम करतो. ठीक आहे. सो आज आपण इथे थांबू. आता आपला क्लास सोमवारी आहे, लक्षात घ्या. शनिवार रविवारी 3 वाजले म्हणून ओपन करून बसू नका, झुमडिंग चालू होणार नाही. ठीक आहे. तर आपण भेटणार आहे सोमवारी. सोमवारी आपण महत्वाचं प्रॅक्टिकल करणार आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? सोमवारी तुम्हाला एक व्यक्ती सोबत घेऊन ठेवा, म्हणजे आपण त्या व्यक्तीचा औरा बघायला शिकू, औरा स्कॅन करायला शिकू. 2 व्यक्तींचा औरा एकमेकांमध्ये कसा येतो ते पण आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर त्या प्रॅक्टिकलसाठी सोमवारची गरज काय पडेल? एक व्यक्ती तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल करायला खूप मजा येणार आहे. ओके, चलो. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू 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 व्हेरी मच. हा, राखी मॅडम बोला, काय प्रश्न आहे अजून? माईक माईक ऑन करा. ते मला हे होतं की गणपतीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी अशीच रस्त्यातून चालताना पडले आणि माझा उजव्या हातावर भार येऊन माझी पाठ दुखायला लागली. आणि मला ऑटो इम्युन डिसीजचा पण प्रॉब्लेम आहे, फायब्रोमायल्जिया. आता बऱ्यापैकी कमी आला आहे तो, पण ही पाठ दुखणं काही माझं थांबत नाही. 2 वेळा ऑर्थोपेडिक कडे जाऊन आले आणि प्लस मी ह्याच्याकडे आयुर्वेदिक मसाज करण्यावाल्यांचे घेतले. पण मला उभं राहून स्वयंपाक करायला किंवा उभं राहून कपडे घडी घालणं किंवा ज्या काही गोष्टी आपण करतो त्या खूप कठीण जात आहे. गेले 8-10 दिवस पोळ्या नाही झाल्यात माझ्याकडनं करून, जेमतेम कुठे स्वयंपाक त्रास होतोय. आहे सांगा. उजव्या बाजूला आपलं जे कॅप्सूल आहे हाताचं त्याच्या खाली. उजव्या बाजूला कुठे? हात. पाठीमागे बाजूच्या हाताच्या मागे आपलं हाड येतं त्याच्या खाली. किती दिवसापासून त्रास आहे म्हटलं? मंगळवारी गणपती, शनिवारी मंगळवारी पडलं आणि त्याच्यानंतरच्या एका आठवड्याने शनिवार पासून मला तो दुखायला. शनिवारी मला खूप चेस्ट पेन झाला एक राईटला. मिनिट, इंडेक्स फिंगरला पकडा. एक मिनिट. इंडेक्स फिंगरच्या कुठलंही कोणत्या हाताला त्रास आहे? राईटला. मग राईट हँडचा इंडेक्स फिंगर पकडायचं आणि इथे बघा, या पोर्शन मध्ये, या राऊंड फेज मध्ये तुम्हाला एक पेनफुल पोर्शन सापडेल. ओके, या इथे. हा, चेक करा. एक पेनफुल टच केल्यावर पण आईची आठवण येणारा पेन. फाइंड आउट. जस्ट ट्राय असा बोट फिरवून बघा इंडेक्स फिंगरच्या तिथे. चेक करा, पेनफुल पॉइंट सापडेल. माझा अंगठा, हा सापडला. हा, सापडला ना?
हो. त्याला प्रेस करा, प्रेस करा, सोडा, प्रेस करा, सोडा. चेहऱ्यावर रडणं आलं तरी चालेल, प्रेस करा, सोडा. त्या पॉइंटला चांगला 1 मिनिट मसाज करा, 1 मिनिट मसाज करा, करा मसाज, करा मसाज, पूर्ण मसाज करा. तो त्रास पूर्ण सहन करा, काही प्रॉब्लेम होणार नाही तो त्रास सहन केल्याने. चला सुरू करा, चला करा. चालू आहे. हा चालू आहे ना, करा 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 करा. चला हात वर करा, उजवा हात वर करा. त्रास चेक करा किती टक्के कमी झाला. एक एनर्जी अशी खाली जाताना फील होतीये पाठून. त्रास किती कमी झाला तेवढं सांगा. हो, गार वाटतंय, कमी वाटतोय मला बऱ्यापैकी. बऱ्यापैकी कमी वाटतं ना. विश यू हो. ऑल द बेस्ट. मंडेला एकदा Thank- आठवण करून द्या. तोपर्यंत तो जो पॉइंट आहे ना, तुमच्या हा. तिकडे जर मेथी दाणे अवेलेबल असतील, आहेत. आता मेथी दाणे तिथे काय करायचं, एखादा सर्जिकल टेप किंवा पेपर टेप असते की नाही आपली मेडिकलची, हो हो त्या टेपवर ते मेथी दाणे घ्या आणि त्या एक्झॅक्ट पॉइंटवर ते रात्रभर लावून ठेवा. सकाळी पट्टी फेकून द्यायची, दुसऱ्या रात्री परत दुसरी लावायची. हलकासा त्याला स्प्रेस करायचं 1-2 मिनिटं ते दाणे लावल्यावर. सोमवारी सांगा किती कमी झालाय. ओके, थँक्यू सो मच मॅम. ओके, चलो, ग्रेट डे, बाय. बाय. चलो, आता सगळ्यांचे दुखणे नाही कमी करणार आहे आपण. जिसका नंबर लग जाता है वो लग जाता है, ठीक आहे. तर आता आपण भेटू सोमवारी आपल्या नियमित वेळेवर दुपारी 3 वाजता. आणि विसरू नका, महत्वाचं प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. औरा, मजा येते शिकायला, ठीक आहे. बघा, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी माझी, पण केव्हा, डे 10ला 10व्या दिवशी तुमचा शेवटचा हँडरेज असेपर्यंत मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. ती जबाबदारी माझी, पण आजची नाही आहे, कारण परत माझा कंटिन्यू मध्ये सेशन असतं. ऑलरेडी हे 3रं सेशन होतं आजचं, अजून 2 सेशन बाकी आहेत. चला, तोपर्यंत आज थांबू आता. थँक्यू, 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 थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.